तर लोकसभेमध्ये मराठा आरक्षणामुळे महायुतीला फटका बसल्याचं समोर आलंय। त्यामुळे विधानसभेला तसा फटका बसू नये यासाठी महायुतीमध्ये काही खलबतं सुरू झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाज आक्रमक झालाय। ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आज ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदेंची मुंबईत भेट घेणार आहे। दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे ओबीसी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतील। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, ओबीसींच्या प्रमुख मागण्या घेऊन हाकेंचं एकीकडे उपोषण सुरू आहे। शिष्टमंडळ भेटीला गेले, मात्र तुलनेत तसा काही फायदा झाला नाहीये। आजची ही बैठक, ह्यात काय महत्त्वाचे मुद्दे असतील? ओबीसीच्या मागण्यांसाठी ओबीसीचे नेतृत्व करणारे काही नेते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण करतायत। त्यात प्रामुख्याने हाके आहेत। काल संध्याकाळी आपणास माहित आहे की अतुल सावे असतील, भुमरे असतील, तसंच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी देखील भेट घेतली आणि त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे। एका बाजूला जरांगे त्यांच्या समाजासाठी दबाव वाढवत असताना ओबीसीचं म्हणणं सुद्धा, जे काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज हाकेंच्या काही नेत्यांचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे। ओबीसीच्या बाबतची ज्या मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील आणि त्यानंतरनं राज्य सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून नेमकी भूमिका काय घेत आहेत याकडे लक्ष आहे। आज सायंकाळी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल आणि त्यांच्या मागण्या सादर करतील। नक्कीच। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।